ठाण्यातल्या यूएलसी केसमध्ये फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीत परमबीर सिंग यांचा मोठा गौप्यस्फोट। मवियाच्या काळात विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बैठक। परमबीर सिंग यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याबाबत सिल्व्हर ओकवर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचाही दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा थेट आरोप। 100 कोटी वसुलीचे आरोप खरे। सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। पवार आणि ठाकरेंना दिली होती कल्पना। परमबीर सिंग यांच्याकडून पुन्हा बॉम्ब गोळा। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि मवियाने कसली कंबर। मवियाची 16 आणि 20 तारखेला मुंबईत जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरातनं फोडणार नारळ। विरोधात लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाहीत पृथ्वीराज चव्हाणांचं मत, तर चेहरा लागतोच राऊतांचं उत्तर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मवियामध्ये जुंपली। लोकसभेचा दाखला देत कांद्यावरून अजित पवारांचा माफीनामा। म्हणाले, आता कांदा निर्यात बंदी नाही तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही। आता माफी मागून काय फायदा। जयंत पाटील यांचा पलटवार। संभाजीनगरमध्ये निघाला बच्चू कडू यांचा विराट मोर्चा। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी। एससी-एसटी वर्गाला क्रिमिलेअर लागणार नाही। मोदींची एससी-एसटीच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। क्रिमिलेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। राज्यसभेमध्ये जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडाजंगी। धनखड यांच्या टोनवर जया बच्चन यांचा आक्षेप, तर धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। राज्यातल्या महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्यामागे चिंताजनक वाढ। 5 वर्षात राज्यातल्या तब्बल 1 लाख मुली महिला बेपत्ता। पवईतील झोपडपट्टीवरील कारवाईची एसआयटी चौकशी करण्यास राज्य सरकार तयार। पोलिसांना हाताशी धरून बिल्डरने घरांवर हातोडा चालवला। स्थानिकांचा याचिकेत आरोप। 6 जूनला झाली होती तोडक कारवाई। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। राज ठाकरे सुपारीबाज असं म्हणत रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। नाट्यक्षेत्रातून हळहळ व्यक्त। नाट्यगृह पुन्हा बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून 10 कोटींचा निधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।